नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीमध्ये सोपे प्रश्न तर सगळेच सोडवतात, पण सिलेक्शन त्यांचं होतं जे कठीण PYQs अचूक सोडवतात. आजच्या या व्हिडिओमध्ये मी असे प्रश्न निवडून घेतले आहेत, जे मागच्या SRPFच्या पेपर्समध्ये सर्वात जास्त कठीण मानले गेले होते. बरेच विद्यार्थी हे प्रश्न पाहून गोंधळले होते, पण आज आपण या प्रश्नांना शॉर्ट ट्रिकने कसं सोडवायचं ते पाहणार आहोत. आजचा हा कठीण प्रश्नांचा स्पेशल भाग शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. त्रिकोण ABCमध्ये भुजा AB 5 सेमी, भुजा AC 5 सेमी आणि भुजा BC 8 सेमी आहे. तर त्रिकोण ABCचे क्षेत्रफळ किती? आता दोन बाजू समान आहेत, म्हणजे हा कोणता त्रिकोण असणार आहे? समद्विभुज त्रिकोण असणार आहे. आता ही बाजू AB बरोबर 5 सेमी, AC बरोबर 5 सेमी आणि भुजा BC बरोबर किती आहे? 8 सेमी आहे. आता समद्विभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळाचा फॉर्म्युला काय आहे बघा. त्यापूर्वी काय करूया, B बरोबर 8 सेमी घेऊया आणि ह्या A म्हणून ज्या असतील ह्या दोन्ही काय असणार आहेत? समान बाजू असणार आहेत. आता A असणार आहेत 5 आणि B असणार आहे 8. मग समद्विभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ. SRPF गट क्रमांक 15 गोंदियामध्ये हा प्रश्न 2021 मध्ये हा प्रश्न आलेला आहे. द्विभुज त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचा फॉर्म्युला काय आहे? B डिवाइड 4A स्क्वेअर मायनस B स्क्वेअर हा फॉर्म्युला आहे. B किती आहे? 8 भागिले 4, 4 इंटू 5चा स्क्वेअर वजा 8चा वर्ग, 2, 4 गुणुले 25 वजा 64 किती होईल उत्तर याचं? 100 वजा 64, याचं उत्तर येईल √36. आता √36 म्हणजेच काय? 6, म्हणजे 12 चौरस सेमी समद्विभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ असणार आहे. पर्याय क्रमांक A आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 2. एका आयताकृती सभागृहात 15 सेमी गुणुले 15 सेमी मापाच्या एकूण 9600 परशा बसवलेल्या सभागृहाची लांबी 18 मीटर असल्यास रुंदी किती मीटर असेल? आता सभागृहाची लांबी दिलेली आहे, म्हणजे सभागृह जो आयताकृती आकाराचा आहे त्याची लांबी दिलेली आहे 18. त्याची रुंदी आपल्याला फाइंड करायला सांगितलेली आहे, 18 मीटर दिलेली आहे. रुंदी आपल्याला काढायची आहे. त्यानंतर 15 सेमी गुणुले 15 सेमी मापाच्या फरशा बसवलेल्या आहेत, म्हणजे स्क्वेअर असणार आहेत. या दोन्ही बाजू समान म्हणजे चौरस असणार आहेत. पण इथं उत्तर आपली कशामध्ये आहेत? मीटरमध्ये. सभागृहाची लांबी मीटरमध्ये आहे, म्हणजे आपल्याला या 15 सेमीचं सेंटीमीटरमधून मीटरमध्ये कन्व्हर्जन करून घ्यावं लागेल. आता 1 मीटर म्हणजे बरोबर 100 सेंटीमीटर. तर 15 सेमी बरोबर किती मीटर? म्हणजेच काय होईल? 15 गुणुले 1 भागिले 100, म्हणजे काय? 0.15 आपलं 0.15 मीटर त्या फरशांचं माप असणार आहे. 0.15 मीटर इंटू 0.15 मीटर. आता आपण नेहमी कसं करतोय? आयताकृती हॉलचं क्षेत्रफळ भागिले चौरसाचे क्षेत्रफळ, चौरसाकृती फरशांचे क्षेत्रफळ, चौरसाकृती फरशांचे क्षेत्रफळ बरोबर फरशा, असा आपण फॉर्म्युला लिहितोय. बरोबर किती फरशा मिळतील आपल्याला. आता इथे आयताकृती हॉल कोणता आहे? त्याची लांबी गुणिले रुंदी याचं क्षेत्रफळ आहे. लांबी आहे 18 मीटर, रुंदी आपल्याला फाइंड करायची आहे. आणि चौरसाचे फरशांचे क्षेत्रफळ आपण कसं काढणार? 0.15 इंटू 0.15, 0.15 इंटू 0.15 बरोबर फरशा त्यांनी दिलेल्या आहेत 9600. आपल्याला इथे रुंदी काढायला सांगितले. 9600 गुणुले हा पॉईंट काय करूया आपण, कन्सिडर करायला नको आत्ताच. 15 गुणिले 15 225 लिहितो इथं आपण, डिवाइड 18. 3 त्रिका 9, 3 दोन्ही 6, 0. 3 7 21, 3 5 15, 3 दोन्ही 6, 1600 होईल. 1600 गुणुले 75, 1600 गुणुले 75, म्हणजे उत्तर काय आलेलं आहे? 1600 गुणुले 75 1,20,000 आलेलं आहे. आणि या आपण पॉईंट मग अशी कन्सिडर केला नव्हता, त्यामुळे 4 पॉईंट येणार. 4 पॉईंट नंतर 4 घरे, त्यामुळे 12 मीटर आपलं उत्तर असेल. 12 मीटर. पर्याय क्रमांक C आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 3. SRPF गट क्रमांक 18 अकोला पोलीस 2021 मध्ये प्रश्न आलेला आहे हा. तर फरक किती असं विचारलाय, म्हणजे वजाबाकी करायची आहे यांची आपल्याला.
इथं आपण एक सिंपल मेथड वापरणार आहे बघा. 300 म्हणजे जे पूर्णांक आहेत त्यांची पहिला आपण वजाबाकी घेतोय आणि त्यानंतर 2/3 - 5/3. आता यांची वजाबाकी किती येईल 100 आणि यांची किती येणार 4 - 15 भागिले 6. आता उत्तर किती येईल -11/6 येईल. 15 - 4 किती होणार अधिक वजा वजा होणार. 15 - 4 11 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे -11. आता इथं मायनस आहे, हे मायनस रिमूव्ह करायचं आपल्याला म्हणून आपण काय करणार 100 मधून -1 करणार आणि इकडे काय करणार +1 करणार आणि हे -11/6 आहे असं. आता याचं उत्तर काय येईल 99 आणि हे पण पुन्हा तिरकस गुणाकार 6 - 11 भागिले 6. उत्तर काय येईल आपलं -5/6. पुन्हा हे मायनसमध्ये उत्तर आलंय त्यामुळे पुन्हा एकदा आपल्याला काय करावं लागणार 99 - 1 करावं लागणार. इकडे काय करणार 1 - 5/6 करावं लागणार. इथे -1 करतोय, इथं +1 करतोय आपण. म्हणजे उत्तर किती येईल 98 आणि 6 - 5 तिरकस गुणाकार केला 1/6 म्हणजे आपलं उत्तर काय असेल 98 1/6. पर्याय क्रमांक सी आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 4 सिरीजमधला हा प्रश्न आहे. तर या प्रकारचे भरपूर क्वेश्चन यावेळी आपल्या SRPFमध्ये विचारले गेलेले आहेत. जेवढ्या एक्झाम झाल्या त्यामध्ये. प्रश्न बघा काय आहे 8/3 24/6 तर 10/15 बरोबर किती असा प्रश्न आहे. इथे काय लॉजिक आहे बघा 8 × 3 24 येईल आणि 3 + 3 6 येईल. म्हणजेच हेच लॉजिक आपण इथं यूज करतोय. 10 × 3 30 येईल. 15 + 3 किती येईल 18 येईल. 15 + 3 18 येईल. म्हणजे 30/18 आपलं उत्तर असेल. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 5 15 सायकलीची खरेदी किंमत 25 सायकलच्या विक्री किमती इतकी असेल तर किती टक्के तोटा होईल असा प्रश्न आहे. वस्तूंची वजाबाकी फॉर्म्युला बघा इथे काय आहे. तोटा आपण काढतोय म्हणजे काय करतोय वस्तूंची वजाबाकी भागिले विक्रीच्या वस्तू हा फॉर्म्युला लक्षातच ठेवा. वजाबाकी करणार 25 - 15 विक्रीच्या सायकली किती आहेत 25 आहेत. आता तोटा विचारलेला आहे आपल्याला म्हणजे काय होईल 10 आणि हे 25 चोक 100 10 × 40 40% तोटा होईल. आपलं उत्तर असेल 40% तोटा. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असेल. क्रमांक 6 प्रति चौरस मीटर रुपये 600 प्रमाणे एका आयताकार भूखंडाची किंमत रुपये 4,20,000 आहे. या भूखंडाची लांबी 35 मीटर असेल तर रुंदी किती असेल. सिंपल प्रश्न आहे बघा. ह्या भूखंडाची किंमत दिलेली आहे त्यांनी 4,20,000 रुपये आणि प्रति चौरस किंमत दिलेली आहे म्हणजे आपलं भूखंडाचे क्षेत्रफळ निघेल आपल्याला जेव्हा आपण 4,20,000 भागिले 600 करतोय म्हणजेच काय येणार आहे 6 × 7 = 42 ओके 700 मीटर येईल बरोबर. तर त्यांनी किती दिलेली आहे लांबी दिलेली आहे 35 मीटर तर रुंदी किती असणार आहे रुंदी असेल 700 भागिले 35 20 मीटर रुंदी असेल. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 7 दशांश सरळ व्याजाच्या कोणत्या दराने कोणत्याही रकमेची 8 वर्षात 2.5 पट रक्कम होईल. म्हणजे जर P असेल तर त्याची रक्कम किती होणार आहे 2.5 पट म्हणजे किती 2.5 पट होणार आहे ही रक्कम. म्हणजे सरळ व्याज कसं लिहू शकतोय आपण सरळ व्याज बरोबर 2.5 P वजा P म्हणजे किती 1.5 P होईल सरळ व्याज. मुद्दल असेल ही मग फॉर्म्युला पुट करूया व्हॅल्यू सगळ्या फॉर्म्युलामध्ये. सरळ व्याज बरोबर PNR / 100 सरळ व्याज आहे 1.5 P P × N किती आहे 8 वर्ष आणि रेट आपल्याला काढायचं /100. हे P कॅन्सल होईल 1.5 × 100 / 8 बरोबर R येईल. आपल्याला रेट फाइंड करायचा आहे किती होणार आहे 150 भागिले 8 18.75% आपला रेट असेल 18.75%. पर्याय क्रमांक D आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 15
एक कार व रेल्वे यांच्या वेगाचे प्रमाण 12:19 असून रेल्वेचा ताशी वेग हा कारच्या ताशी वेगापेक्षा 35 किलोमीटरने जास्त आहे. तर 5 तासात रेल्वे किती अंतर प्रवास करेल? असा प्रश्न आहे. हवं तर व्हिडिओ होल्ड करा आणि तुम्हाला स्वतःला सोडवता येतो का बघा हा प्रश्न. तर इथे कारचा आणि रेल्वेच्या वेगाचे प्रमाण दिलेले आहे. तसेच काय सांगितलेलं आहे बघा, रेल्वेचा ताशी वेग हा कारच्या ताशी वेगापेक्षा 35 किलोमीटर प्रति तासने जास्त आहे. म्हणजे कारपेक्षा 35ने कारच्या वेगापेक्षा 35ने रेल्वेचा वेग हा जास्त आहे. तर आपण कसं लिहू शकतोय? आता रेल्वेचा वेग काय असणार आहे? c+35 आणि कारचा वेग काय असणार आहे? c असं लिहूया. म्हणजेच त्यांचं काय दिलंय? कार व रेल्वे यांच्या वेगांचे प्रमाण 12:19. आता इथे काय सांगितलंय? कार आणि रेल्वे. रेल्वेचा किती आहे? c+35 आणि कारचा c आहे 12:19. आता इथे तिरकस गुणाकार करूया. 19c बरोबर 12c प्लस 35 गुणुले 12. 19 वजा 12 किती होणार? 7c बरोबर 35 गुणुले 12. c ची व्हॅल्यू काय येईल? 35 गुणुले 12 भागिले 7. 7 5 35, 12 पंचे 60. म्हणजे कारचा वेग काय आला? 60 किलोमीटर पर हवर. आता काय सांगितलं आपल्याला? तर रेल्वेचा वेग किती येणार आहे? तर विचारलंय 5 तासात रेल्वे किती अंतर कापेल? आता रेल्वेचा वेग काय असणार आहे? रेल्वेचा वेग असणार आहे c+35 म्हणजे 60 अधिक 35. c ची व्हॅल्यू किती आलेली आहे आपली? 60. म्हणजेच 95 किलोमीटर पर हवर रेल्वेचा वेग असणार आहे. आता रेल्वेने किती अंतर कापलं ते बघायचं आहे. अंतर बरोबर वेळ गुणुले वेग. वेळ आहे 5 तास आणि वेग आहे 95. उत्तर असेल आपलं 475 किलोमीटर अंतर. 475 किलोमीटर अंतर रेल्वेने कापलेले आहे. पर्याय क्रमांक डी आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 6. राहुलचे आजचे वय त्याच्या वडिलांच्या वयाच्या 1/3 आहे. राहुलच्या आईचे वय त्याच्या वडिलांच्या वयापेक्षा 5 वर्षांनी कमी आहे. राहुलचे आजचे वय 13 वर्ष असल्यास त्याच्या आईचे राहुलच्या जन्मावेळीचे वय किती? आता इथे आपण ऑप्शनवरून जाणार नाही. राहुलचे आजचे वय x घेऊया. राहुलचे वय x असं घेऊया. वडिलांचे वय आपण ऑप्शनवरून कधी जातोय? ज्यावेळी विचारलं असेल राहुलचे आजचे वय काय आणि राहुलचे जर वय आपल्याला दिले असेल तर आपण ऑप्शनवरून जातोय. इथे काय सांगितलंय? राहुलच्या जन्माच्या वेळी त्याच्या आईचे वय काय? राहुलचे वय घेतलं x, वडिलांचे वय घेतलेलं आहे 1/3 पट म्हणजे 3x असणार आहे. त्यानंतर काय सांगितलंय? त्याच्या वडिलांच्या वयापेक्षा आईचे वय 5 वर्षांनी कमी आहे. मग आईचे वय काय असणार आहे? आईचे वय असणार आहे 3x - 5. आता राहुलचे आजचे वय 13. आता यावरून 13 पुट करूया. राहुलचे वय किती? 13. मग वडिलांचे वय किती? वडिलांचे वय 39. आईचे वय किती असणार आहे? 39 वजा 5 म्हणजे 34 आईचं वय असणार आहे. आता काय सांगितलं? आईचे राहुलच्या जन्माच्या वेळी वय किती? आता आईचे वय 34 आहे ज्यावेळी राहुल 13 वर्षाचा. जन्माच्या वेळी राहुलचं वय काय असणार आहे? जन्मावेळी राहुलचं वय काय असणार आहे? 0. वय असणार आहे 0. मग 34 वजा 13 आईचं वय काय असणार आहे? जन्मावेळी आईचं वय काय असणार आहे? 34 वजा 13 21 वर्ष असणार आहे. पर्याय क्रमांक डी आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 7. 563चा 75वा घातांकच्या एकक स्थानी कोणता अंक असेल? आता या प्रकारच्या आपण शॉर्टमध्ये सगळ्या प्रकारचे क्वेश्चन कव्हर केलेले आहेत. आता यामध्ये काय करतोय बघा आपण 563चा 75वा घातांकाचा एकक स्थानी अंक कोणता येणार आहे हे आपल्याला फाइंड करायचं आहे. तर आपण काय करणार? 75 भागिले 4. प्रत्येक वेळी आपण काय करतो इथे
भागिले 4च करतोय. 75 भागिले 4 म्हणजे उत्तर काय येईल? भागाकार काय येईल? भागाकार येईल 18. बाकी किती येईल? बाकी येईल 3 आणि इथे बाकीशीच आपला संबंध आहे. आता बाकी आली 3. मग हा एकक स्थानी अंक कोणता आहे? 3. 3 करायचा. किती येणार आहे? 9 येणार आहे. 3 म्हणजेच 3 × 3 × 3. 3 त्रिक 9, 9 त्रिक 27 येईल. म्हणजे 7 आपलं उत्तर असेल. एकक स्थानी कोणता अंक असणार आहे? 7. पर्याय क्रमांक सी आपलं उत्तर असेल. आता हे एकक स्थानीचा अंक आपण जो काढतोय त्याचे भरपूर असे नियम आहेत. इथे 0 असताना कोणता नियम लागू होतोय, तर 1 असताना कोणता नियम, 6 असताना कोणता नियम, असे भरपूर घातांकाचे एकक स्थानचा अंक काढण्याचे नियम आहेत. ते तुम्ही शॉर्टला पाहू शकताय आपल्या चॅनलवरती. सगळ्या प्रकारचे क्वेश्चन आपण कव्हर केलेले आहेत. तर मित्रांनो, हे होते SRPF भरतीमध्ये विचारले गेलेले सर्वात कठीण PYQs. लक्षात ठेवा, प्रश्न कितीही कठीण असला तरी सराव आणि योग्य ट्रिक असेल तर यश तुमचंच आहे. या प्रश्नांपैकी तुम्हाला किती प्रश्नांची उत्तरे स्वतःहून देता आली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या पोलीस भरती करणाऱ्या मित्रांसोबत शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासोबत. थँक्यू.